सहर्ष सहर्ष सस्नेह हार्दिक स्वागत करतो। लाईव्हच्या माध्यमातून जुडलेल्या तमाम प्रेक्षक राजा वर्गाचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली लढत आहे। आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत। एका बाजूला डोंगरीपाडा, दुसऱ्या बाजूला आहे टीम खर्डी प्रीमियर खर्डी या संघ आहे। आणि त्याच दरम्यान एक चांगला फटका हर्षल पवारच्या बॅटमधून 4 धावेसाठी पाहायला मिळालाय। चौकार आलाय, चांगली सुरुवात इथे मात्र डोंगरीपाडा संघासाठी। हर्षल आणि पंकज ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहत आहोत। दुसऱ्या बाजूला विजय, ज्याच्याकडे अनेक वर्षाचं अनेक मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे। तो विजय पुन्हा एकदा भरपूर सफल होऊन फक्त दिशा दिली आहे। स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला ढकलून काढलाय। चेंडू थांबणार नाहीये, होतोय फरार, आलाय मैदानाच्या आतमध्ये। बॅक टू बॅक दुसरा चौकार। डीजे आता मात्र विजयवर हल्ले चढवले जात आहेत। पुन्हा एकदा सुरेख फटका, इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर। आलाय खणखणीत प्रहार, हर्षल पवार ब्रँडेड षटकार। खेळपट्टी उन्हाच्या तापत्या उन्हामध्ये तापलीये ना। या तापत्या खेळपट्टीवर हर्षल पवारची बॅट तलपतीये। त्याच्या बॅटमधून लागोपाठचे 2 चौकार, एक षटकार आलाय। आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, चौफेर फटकेबाजी मैदानाच्या चहू बाजूला होत असताना आपल्याला हर्षल पवारच्या बॅटमधून पाहायला मिळतीये। पुन्हा एकदा थोडीशी इथे मात्र मिसफील्ड झाली आहे, फंबलिंग झाली आहे आणि याचाच फायदा घेतला जाईल। 2 फलंदाजांच्या दरम्यान 2 धावा इथे मात्र प्राप्त होत आहेत। धावसंख्या पहिल्या षटकामध्ये स्लॉगचं षटक सुरू असताना अप्रतिम पाहायला मिळतीये। ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतीये। स्वतः कर्णधार हर्षल पवारनं या सामन्यामध्ये स्वतःवर जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीचा खेळ अप्रतिम दर्शवलाय। फुलटॉस चेंडू, इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत, फायदा उचलायचा होता। नाराज असतील हर्षल स्वतःवर, परंतु पहिलं षटक इथे मात्र समाप्त झालंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद 17 धावा धावफलकावर आहेत। दुसऱ्या षटकामध्ये कोणत्या संघाला खतरा असेल हे मात्र पाहावं लागेल, कारण खर्डी संघही एक सामना जिंकलाय आणि त्यांच्या अगेन्स्ट जो संघ फलंदाजी करतोय डोंगरीपाडा, तो डोंगरीपाडा संघही एक सामना जिंकलाय। म्हणून दोन्ही संघांकडे आत्मविश्वास तर आहे। या मैदानावर आता खेळण्याचा अनुभव आलाय। सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आता कशा प्रकारची कामगिरी राहील हे सुद्धा पाहावं लागेल। मैदानावर खेळ करत असताना पहिल्या षटकामध्ये 17 तर आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये आता पंकज सोबतीला जरूर आहे, कारण एक चेंडू एक धावे त्याने आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी जमा केली आहे आणि उर्वरित 5 चेंडूंमध्ये विचार केला तर 16 धाव्यांची इनिंग आतापर्यंत सजवली आहे, ती म्हणजे हर्षल पवार या फलंदाजानं। दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाज आजमावला जातोय। सलमान आहेत, सलमानला आता मात्र आमंत्रित केलं गेलंय दुसऱ्या षटकामध्ये। स्विचिटचा प्रयत्न पंकजचा इथे मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय। 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक जरूर होते, पॉइंटला नक्कीच मागे जातील, चेंडूला अडवतील।
गॅदर करतील, फेकी करतील, तत्पूर्वी घेतल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्या म्हणजे 2 धावा. धावसंख्या इथे मात्र थांबवायची आहे, सलमानवर जबाबदारी आहे. आणि दुसऱ्या बाजूनं हर्षलने रंग बदललेत तर पंकजही शांत बसणार नाहीये, हे मात्र नक्कीच निश्चित झालंय. लोअर फुलटॉस चेंडू 2-2 क्षेत्ररक्षकांच्या मधून इथून गॅपला वेधत काढत असताना चेंडूला फेकून दिलंय वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ सरळ 4 धावेसाठी चौकार. चला खेळाडू लगेच जायचं आहे, थोडेसे इंजर्ड आहेत विजय, आणि म्हणूनच इथे मात्र परिवर्तन होईल. खेळाडूंना लगेचच मैदानामध्ये जायचं आहे. क्षेत्ररक्षणासाठी विजयच्या रिप्लेसमेंटला आपण लगेच पाहत आहोत. सामना सुरू करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे थोडं फास्ट खेळा. अजूनही आजच्या दिवसामध्ये भरपूर सारे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. बॅड लाईटचा कोणत्याही संघाला नुकसान होणार नाही याची काळजी आपण आता खेळताना घेतली तर सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच कोणताही संघ असू द्या त्या संघाला त्याचा फायदा होऊ शकतो. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलमध्ये, शॉर्ट मिड विकेटला. तिथे मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि एकच धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये घेतली जाते. आक्रमकता दोन्ही बाजूने इथे मात्र पाहायला मिळतीये. दोन्ही बाजूनं षटकार आणि चौकारांची परिभाषा बोलणारी बॅटिंग आता मात्र खेळपट्टीवर होताना पाहायला मिळतीये. सलमान आणि विजय हे 2 गोलंदाज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू झाला आहे. तत्पूर्वी अडवलं जाईल चेंडूला. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये एकच धाव, या 2 धावा या चेंडूवर येताना पाहायला मिळाल्या. आणि चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. हर्षल आणि पंकज ही जोडी डोंगरीपाडा संघासाठी चांगलीच कामगिरी करताना आपल्याला या सामन्यात सुद्धा पाहायला मिळतीये. सकाळच्या सामन्यात हर्षलची बॅट थोडीशी थांबली होती आणि या सामन्यात मात्र हर्षलने त्याचं काम अप्रतिमरित्या बजावलेलं आहे. 7 चेंडूंचा खेळ करत असताना 18 धावेची बहारदार आणि लाजवाब इनिंग त्याने साकार करत असताना संघाला सुस्थितीमध्ये घेऊन आलाय. आणि तदनंतर त्याची विकेट येते. दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवर ही मात्र विकेट पाहायला मिळाली आहे आणि पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या डोंगरीपाडा संघाला. इनेट क्रमांक 3 वर फलंदाज सूरज आहेत. सूरजने सुद्धा फटका जवाब केलाय, परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. परतावा लागेल सूरजला माघारी. आल्या पावली इथे मात्र गोल्डन डकचा शिकार बनतोय फलंदाज सूरज. दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी मिळवण्यामध्ये यश प्राप्त केलंय गोलंदाज सलमाननं आणि आपल्या संघासाठी नक्कीच थोड्याशा धावा वाचवण्याचं कामही केलंय. कर्णधाराने जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी सलमान या गोलंदाजानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्याने या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 9 आणि गडीबाद केलेत 2. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 षटकांच्या अखेरीस 2 गडीबाद 26. प्रशांत दाखल झालाय. 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटरला विनंती असेल की आपण लवकरात लवकर खेळपट्टीवर दाखल व्हायचं आहे. तर या मॅचच्या मिड इनिंगमध्ये या ओव्हरनंतर आपण ड्रॉचा कार्यक्रम करणार आहोत. सुरेख फटका इथे मात्र पंकजच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे, परंतु जितकं जास्त उंची होती
एलिव्हेशन होतं तेवढं अंतर इथे मात्र पार करताना आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत आणि मैदानाच्या आतमध्ये निर्णयाचं नक्कीच आम्ही ही वाट पाहतोय. गडी बाद बाद आहे गडी. चांगलं झेल इथे मात्र टिपला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग इथे मात्र पाहायला मिळाली. भरपूर धावत आले होते. तदनंतर झेलला इथे मात्र जज केलं आणि जज करत असताना इथे मात्र यशस्वीरित्या एक झेल कंप्लीट केला गेलाय. पंकजची खेळी इथे मात्र संपुष्टात आली आहे. एका खेळाडूकडून भरपूर अपेक्षा असताना त्या खेळाडूची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतीये. आता मात्र दाखल झालाय मैदानामध्ये श्यामला आता संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल कारण 3 गडी बाद झाल्यानंतर संघ अडचणीत सापडलाय आणि जो अडचणीतून बाहेर काढतो तो संघाचा संकट मोचक असतो. आणि क्रमांक 4 आणि क्रमांक 5 चे फलंदाज हे खऱ्या अर्थानं या क्रमांकावर फलंदाजी करणारे खेळाडू हे संकट मोचक असतात. पहिलाच चेंडू फेस करत असताना इम्प्रोवायझिंग स्ट्रोक इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु गोलंदाज सुद्धा नक्कीच दाद द्यावी लागेल. गोलंदाजही चालाक आहे आणि त्याने बरोबर फलंदाज श्यामला फॉलो केलं. रूम कोणत्याही प्रकारचा देत नाहीयेत गोलंदाजी करत असताना. शॉर्ट रनअप आहे गोलंदाजाचा परंतु रनअप किती आहे याला महत्व नाहीये. तुमच्याकडे अचूक टप्प्यावर भेदक मारा करण्याची क्षमता असावी लागते. सातत्याने तुम्ही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत राहिला. तुमच्याकडे गती किती आहे हे इम्पॉर्टंट नसतं. तुमच्याकडे गोलंदाजी करत असताना तुम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं भरपूर महत्त्वाचं असतं कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर तुमचे गती किती आहे याला कोणताही महत्त्व उरत नाही किंवा राहतही नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गती भरपूर कमी आहे गोलंदाजाकडे परंतु तो ज्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय ना त्या टप्प्यावर नक्कीच चांगली गोलंदाजी करण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. आणि हा जो गुडले स्पॉटचा जो टप्पा त्याने पकडलाय तिथे मात्र बॅटर फसले जात आहेत. मागचं जर 6 चेंडूंचा विचार केला तर एकही धाव आतापर्यंत आलेली दिसत नाहीये. पुन्हा एकदा पहा काय घडलंय. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करायची आहे की काय असं मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी झालं आणि यस स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. 5वा चेंडू या षटकाचा डॉट बॉल आलेला आहे. नक्कीच या खासदार चषक 2024 मधील पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का याची उत्सुकता आम्हालाच नव्हे तर इथे उपस्थित सर्वच प्रेक्षकांना लागली आहे. त्याचप्रमाणे UTC लाईव्हच्या माध्यमातून जुडलेल्या माझ्या क्रिकेट रसिकांना पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का हा सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहत असलेल्या सर्व क्रिकेट चाहत्यांनाही पडलेला प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर फक्त आणि फक्त येणारा हा चेंडू असेल. पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का. फटका भरपूर सुरेख. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगाने येत आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर इथे मात्र 2 धावेची संधी होती. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 28. 3 षटक कंप्लीट झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 4 गडी बाद 28 धावेची धावफलक आपण आतापर्यंत पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये भरपूर आक्रमकतेने सुरुवात झाली होती परंतु ती आक्रमकता काही काळ टिकून ठेवू शकले नाहीयेत. थोडं स्पीडअप करा खर्डी संघ, स्पीडअप करा मित्रांनो. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही अधिकचा टाइम घेतात. चला शिरोलचे कर्णधार जुडलेत आणि उपस्थित दोनही जे मैदानाच्या आतमध्ये संघ खेळतायत मग त्यामध्ये डोंगरीपाडा असू द्या किंवा खर्डी असू द्या या दोन्ही संघांचे 12th मॅन आमच्या सोबत आहेत. तर आपण लाईव्हचा ड्रॉ करणार आहोत. ज्या संघाची चिठ्ठी उचलली जाईल तो संघ अगेन्स्ट बिरवाडी खेळेल आणि ज्या संघाची चिठ्ठी खाली राहील त्या संघाला बाय असेल. धावेसाठी याच कालावधी दरम्यान आला एक खणखणीत प्रहार. षटकार मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून पाहायला मिळालाय.
डोंगरीपाडा संघामध्ये अजूनही आम्ही आहोत आणि का आहोत याचं प्रत्युत्तर आणि याचं उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रशांत नक्कीच काही करू शकतो. ठीक आहे, ज्याची चिठ्ठी सुरुवातीला उचलली जाईल त्याला बाय असेल, ज्याची चिठ्ठी खाली राहील तो अगेन्स्ट ओबी स्पोर्ट बिरवाडी संघाच्या खेळेल. जी चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय असेल आणि जी चिठ्ठी खाली राहील ती ओबी स्पोर्ट बिरवाडीच्या अगेन्स्ट खेळेल. शिरोळ संघाला बाय मिळाली आहे म्हणजे ओबी स्पोर्ट बिरवाडी आणि विजयी संघ या दोन संघांच्या दरम्यान यापुढील होणारा सामना असेल ओबी स्पोर्ट बिरवाडी आणि विजयी संघ. तर नक्कीच ओबी स्पोर्ट बिरवाडीच्या अगेन्स्ट कोणता संघ असेल हे मात्र पाहावं लागेल, कारण या प्रश्नाचं उत्तर आता मात्र उर्वरित हे 4 चेंडू आणि यानंतरचे सेकंड इनिंगची 4 षटकं हे नक्कीच ठरवून जातील. समोरच्या दिशेला फटका सुरेख आहे, टिपमधून क्षेत्ररक्षक वेगाने येतात, चेंडूच्या खाली पोहोचलेत, चुकी होणार नाहीये आणि टिपला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ, मैदान सोडावं लागेल फलंदाज बॅटर प्रशांतला. एक विकेट तर आली आहे, षटकानंतर 1 रन, त्यानंतर विकेट, असे 3 चेंडू या षटकाचे आपण पाहिलेत. सुरेख फटका आहे इथे, मात्र एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत, पेट्रोलिंग करतील, चेंडूला अडवतील, थ्रोफेकी करतील. दरम्यानच्या कालावधीत 1 धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या 36 या अंकावर आहे, म्हणजे जवळजवळ फायटिंग स्कोर तर उभारला गेलाय. ज्या प्रकारे गोलंदाजी डोंगरीपाडा संघाची माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आपण पाहिली आहे, ती गोलंदाजी पाहता क्षणी असं वाटतं की नक्कीच इथे मात्र धमखम डोंगरीपाडामध्ये आहे. सुरेख फटका आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. खणखणीत प्रहार प्रशांतच्या बॅट मधून, या षटकाचा दुसरा षटकार. सहा धावा इथे मात्र या षटकामध्ये आलेले हे 2 षटकार नक्कीच या सामन्याच्या सेकंड इनिंगला टर्निंग पॉइंट असतील, यात शंका नाहीये. संतोषवर इथे मात्र प्रशांतचे प्रहार. पुन्हा एकदा बॅट वेगानं फिरली, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. स्विंग अँड मिस, गडी बाद. बॅटची एज लागून इथे मात्र चेंडू सरळ निघून गेला. यष्टिरक्षकाकडे तिथे चुकी झाली नाहीये आणि धावसंख्या झाली आहे 4 षटकांचा पूर्वार्धामध्ये. इथे मात्र 42 धावा, 6 गडी बाद, 42 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. लॉस ऑफ दी 6 विकेट. आणि नक्कीच यानंतरची लढत फार महत्त्वाची राहील. ओबी स्पोर्ट बिरवाडीच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल याचं उत्तर देणारे हे 24 चेंडू आणि 43 धावा. जर खर्डीने इथे मात्र चेस केला तर ओबी स्पोर्ट बिरवाडी विपक्षात खर्डी प्रीमियर खर्डी हा सामना दिसेल. आणि जर या 43 धावा डिफेंड केल्या तर यापुढील सामना असेल ओबी स्पोर्ट बिरवाडी विपक्षात डोंगरीपाडा. नक्की कोणता संघ येईल हा प्रश्न आम्हालाही पडलाय. कोणता संघ येईल हा प्रश्न ओबी स्पोर्ट बिरवाडीला पडलाय. कोणता संघ येईल हे आमच्या पंचांना माहिती पडलाय. कोणता संघ येईल हे आमच्या प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आहे.
पहिला चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत, वेगानं आलेत. चेंडूला अडवलं, एकच धाव इथे मात्र दरम्यानच्या कालावधीत घेतली गेली आहे. सचिनचा पहिला चेंडू, एक धाव आपण पाहिली आहे. सायंकाळचं सत्र हळूहळू सुरू होत आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये जुडलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी समालोचक योगेश भागरे सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. समोरच्या दिशेला केल्याचा प्रयत्न, फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी होणार नाहीये. आणि पहिला मोहरा टिपला गेलाय मैदानाच्या आतमध्ये, माघारी धाडलं गेलंय, गोल्डन डकच्या शिकार बनवलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये संतोषला पहिला गडी बाद. फलंदाजी करणाऱ्या प्रीमियम खर्डी संघाला डीजे. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय. गती परिवर्तन, लोअर फुलटो चेंडू, इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू झालाय ट्रॅव्हल. 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये संधी होती, त्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 2 धावा आल्यात. तर 3 चेंडू झाले, 3 धावा आणि 1 गडी बाद. म्हणजे चांगली सुरुवात डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर चेंडू, इथे मात्र दिशा दिली आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षणासाठी भरपूर मोठी चेस होती, चेंडूला अडवलं गेलंय. लाजवाब क्षेत्ररक्षण एकदा जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. भरपूर मोठी चेस करत असताना एका हातात चेंडूला पकडलं तर लगेचच थ्रोफेकी केली आणि आपल्या संघासाठी 2 धावा मित्र म्हणेल वाचवण्यामध्ये यश प्राप्त झालंय क्षेत्ररक्षकाला. चांगली गोलंदाजी होतीये, त्याला 7ही देत आहेत. कारण क्रिकेट या खेळामध्ये सांघिक कामगिरीचा भरपूर मोठा वाटा असावा लागतो आणि जर सांघिक कामगिरी झाली तर विजयापासून कोणताही संघ वंचित राहत नाही आणि हेच पाहायला मिळालं. आता पहा गती परिवर्तन, सोबतच फुलरलेनचा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच या अगोदरचे 2 चेंडू हलक्या हाताने हाताळले होते, परंतु या चेंडूवर अतिशय गती होती आणि याच गतीला इथे मात्र हेरू शकले नाहीयेत, ओळखू शकले नाहीयेत. तर चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यू मिस, आय डेफिनेटली हिट. एस्टा इथे मात्र डिस्ट्रॉय केल्या जातात आणि धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करत असताना प्रीमियम खर्डी या संघाला चांगली गोलंदाजी डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून पहिलं षटक इथे मात्र हाताळलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे पहिलं षटक बघितलं. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर 2, 5वा चेंडू डॉट बॉल होता, 6व्या चेंडूवर विकेट. म्हणजे उर्वरित एकंदरीत विचार केला तर 5 धावा खर्च करत 2 गडी बाद केले सचिननं. आणि आता मात्र पंकज आलेत हलक्या हाताने. ते मात्र खेळून काढत असताना इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र चेंडू अडवला जातोय.
एकच धाव पंकज. गोलंदाजीसाठी नक्कीच डोंगरीपाडा संघ जाणला जातो, पंकज जाणला जातो आणि पंकजच्या माध्यमातून चांगली सुरुवातही इथे मात्र पाहायला मिळतीये. दबावात आहे खर्डी प्रीमियर संघ, मोठे फटके मारावे लागतील, परंतु दुसऱ्या बाजूने अशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर मोठे फटके नक्कीच इथे मात्र पाहायला मिळणार नाहीयेत. एकेरी दुहेरी धावेने फरक पडत नाहीये हे नक्कीच संपूर्ण संघाची बॉडी लँग्वेज सांगून जातीये, कारण त्यांना माहिती आहे मोठे फटके आले तर कुठेतरी विचार करण्यास भाग पाडू शकतं आणि एकेरी दुहेरी धावसंख्येने फारसं इथे मात्र डोकेदुखी नसेल कर्णधारासाठी, कारण भरपूर मोठा स्कोर चेस करायचा आहे. पुन्हा एकदा पहा अप्रतिम चेंडू आणि पडल्यानंतर चेंडू कुठेतरी ना धीम्या गतीनं मी तर म्हणेल फलंदाजाकडे जातोय आणि त्यामुळेच की काय फलंदाजांना फटके खेळण्यासाठी इथे मात्र थोडीशी अडचण येत असेल, कारण पडल्यानंतर थोडासा चेंडू थांबल्या सारखं आपल्याला वाटतोय, कारण की थांबून जातोय बॅटवर आणि म्हणूनच फलंदाजांना इथे मात्र फटके करण्यासाठी संधी निर्माण होत नाहीये. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, समोरच्या दिशेला डीपमधून क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली थ्रोफेकी सुद्धा पाहायला मिळाली. हे परफेक्ट युनिट आहे डोंगरीपाडा संघाचं, ज्यामध्ये तुम्ही क्षेत्ररक्षणही लाजवाब पाहताय, ज्यामध्ये तुम्ही गोलंदाजी कमालीची पाहताय आणि फलंदाजी काय बोलावं फलंदाजीबद्दल. सकाळच्या सत्रापासून फलंदाजीच्या जोरावर मन जिंकण्याची कामं डोंगरीपाडा संघानं केलेत. पुन्हा एकदा काय फटका केलायचा होता, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक केल्याच्या नादात इथे मात्र फुलटॉस चेंडू जरूर मिळाला, परंतु बॅलन्स आपला गमावल्यानंतर फलंदाजीसाठी संतुलन खूप महत्त्वाचं असतं आणि संतुलन ठेवता आलं नाही आणि पाहता पाहता फुलटॉस चेंडूला सुद्धा इम्प्रोवायझिंग स्ट्रोकमध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत आणि यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि पाहता पाहता तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या प्रीमियर खर्डी या संघाला. अडचणीत सापडली आहे टीम फलंदाजी करत असताना प्रीमियम खर्डी हा संघ, कारण 3 गडी बाद 9 धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतीये. 43चं टार्गेट आहे, अजूनही 34 धावेची गरज. सुरेख फटका आहे, इथे मात्र भरपूर मोठी गॅप, 2-2 क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, चेंडूला अडवलं जाईल, थ्रोफेकी होईल. दरम्यानच्या कालावधीत नक्कीच 2 धावा. डोंगरीपाडा संघाचं सर्वच्या सर्व युनिट अप्रतिम कामगिरी करत आहे. बाउंड्री लाईनवरून थेट डायरेक्ट स्क्वेअर लेगच्या रिझनमधून थेट जो थ्रो आलाय ना, पाहून असं वाटतं की अजब आणि गजब असणारी टीम युनिट आहे, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये 100% झोकून देत आहेत. कोणत्याही खेळाडू असं आपल्याला दिसत नाहीये की जो कोणत्याही क्षेत्रात कमी पडतोय. क्षेत्ररक्षकांना माहिती आहे आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे, फलंदाजांना माहिती आहे आपल्याला फलंदाजी करायची आहे, गोलंदाजाला माहिती आहे आपल्याला गोलंदाजी करायची आहे, पण हे सर्व करत असताना त्यामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी आणि सातत्य ठेवायचं आहे हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलंय. डोंगरीपाडा संघाची कामगिरी 2 षटकं इथे पाहिली असतील तर 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 3 गडी बाद 11 धावसंख्या खर्डी संघाची पाहायला मिळतीये. कमालीची गोलंदाजी डोंगरीपाडाच्या माध्यमातून होतीये. आता उर्वरित 12 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या शिल्लक आहे ती म्हणजे 32 धावा. 32 रन्स रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 बॉल्स. 12 मध्ये 32 ची गरज म्हणजे जवळजवळ इथून आता बिग हिट करणं गरजेचं असेल. या षटकामध्ये कमीत कमी 17 ते 18 धावेंपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करावाच लागेल. जर असं घडलं नाही तर या सामन्यामध्ये खूप दूर जाईल खर्डी संघ. पुन्हा एकदा हलक्या हाताने नक्कीच गॅपमधून खेळून काढल्या, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतायत, फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. या फटके पाहिल्यानंतर असं वाटतं की
कुठेतरी आपण लेदर बॉलची मॅच पाहतोय की काय असे हे फटके आहेत. कारण दुसऱ्या एका बाजूला यंग क्रिकेट खेळणारी यंग जनरेशन आहे, जे अलीकडचं क्रिकेट प्रगतशील क्रिकेटमध्ये आत्ताच आलेत. आणि दुसऱ्या बाजूला खर्डी संघाचा विचार केला तर ज्यांनी फार पूर्वीपासून क्रिकेट खेळत आताच्या क्रिकेटमध्ये सुद्धा अजूनही ते आपले पाय रोवून आहेत आणि त्यांचा अनुभव सर्व काही सांगून जातो. म्हणून की काय हे फटके आपल्याला पाहायला मिळतात. कारण ज्या प्रकारे फटका पाहायला मिळाला तो खूप सुरेख होता. पहा काय घडलंय. पुढचा दरवाजा बंद करायच्या नादात मागचा दरवाजा उघडा होता आणि मागच्या दरवाजातून गपचूप येऊन चोरी करून गेलेत गोलंदाज. प्रशांतच्या माध्यमातूनही इथे मात्र गडी बाद केला जातोय. एकही फलंदाज असा नाहीये की जो फलंदाज या खेळपट्टीवर भर भरपूर शफल झाले होते आणि त्याचाच परिणाम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. शफल होत असताना खेळ करायच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आणि यष्टिरक्षकही तिथे बीट झाले होते, परंतु फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्याने चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं. तर दरम्यानच्या कालावधीमध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय राकेशजी बेरे साहेब, आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. व्यवस्थापन समिती आणि या खासदार चषकाच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. फार सुरेख कामगिरी डोंगरीपाडा संघाची राहिली आहे. खूप सुरेख फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये पेट्रोलिंग करणारे क्षेत्ररक्षक होते, ते गॅदर केलं, फेकी केली आणि तत्पूर्वी एकच धाव इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 3 षटकं कंप्लीट झाली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4थं षटक स्वतः कर्णधार हर्षल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर यानंतरची होणारी लढत असेल ओवी स्पोर्ट बिरवाडी विपक्षामध्ये विजयी संघ आणि 6 चेंडू विजयासाठी खर्डी प्रीमियर संघाला आवश्यकता आहे, ती म्हणजे 27 धावेची. 6 चेंडू आणि 27 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 5 षटकारांची गरज आहे. पहिला चेंडू उडवलाय आणि चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला तर आलाय, अजूनही 4 षटकार जर आले तर नक्कीच विजयी होऊ शकतो खर्डी प्रीमियर हा संघ. पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र आता तैनात आहेत डीप मिड विकेटला. चेंडूला गॅदर करतील, फेकी करतील, तत्पूर्वी एकच धाव. 4 चेंडू आणि 20 धावेची अजूनही गरज, म्हणजे इथून पुढे 4 चेंडू 4 षटकार इथे मात्र लगवावे लागतील आणि ते लगावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावेही लागतील. प्रयत्न होतील का हा मोठा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांच्या मनात आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हा जो धावांचा जो आलेख आहे तो फक्त आता विजयातील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
इथून पुढे 3 चेंडू 3 षटकार लगावले तरी विजयी होऊ शकत नाही आहेत, कारण 3 मध्ये 19ची गरज आहे आणि स्पर्धेच्या नियमानुसार कंपल्सरी रन चेसिंग हा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका, क्षेत्ररक्षण फार चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. झेलची संधी नक्कीच होती, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू झालाय ट्रॅव्हल, दरम्यान एकच धाव आणि विजय जवळजवळ निश्चित झालाय. बिरवाडी संघाच्या अगेन्स्ट डोंगरीपाडा हा संघ खेळेल हे जवळजवळ इथे मात्र निश्चित झालेलं आहे. आणि अशा प्रकारे हा सामनाही डोंगरीपाडा संघाने जिंकलाय. मी तर म्हणेल चौथ्या षटकामध्ये जे 2 षटकार आले ना, तिथे खूप काही समीकरण बिघडलं गेलं आणि जो दबाव झाला 40+ धावसंख्येचा, त्या दबावामध्ये इथे मात्र कर्डी संघ पराभवाच्या छायेत गेलाय. परंतु